माझ्या तीनही बायका वांज होत्या. मी खूपच श्रीमंत माणूस होतो. माझे वय 50 वर्ष झाले होते. मला माझ्या प्रॉपर्टीसाठी वारस हवा होता. एके दिवशी माझा मित्र मला एका वेश्याच्या कोटीवर घेऊन गेला आणि तो मला म्हणाला की ही मुलगी पैसे घेऊन मुलाला जन्म देऊ शकते. मी या गोष्टीसाठी लगेचच तयार झालो. जेव्हा मी त्या मुलीजवळ गेलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मी एक खूपच श्रीमंत व्यक्ती होतो. मी 3 लग्न केले होते, परंतु माझ्या एकही बायकोला मूल झाले नाही. तेव्हा माझा मित्र मला म्हणाला की एका कोटीवर एक महिला आहे, ती पैसे घेऊन मुलाला जन्म देते. मी त्या बाईला लगेचच घरी बोलावले आणि तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला सरकवला. तेव्हा माझ्यावर आभाळच कोसळले. मी माझ्या मित्रासोबत इथे आलो होतो. तेथील बायका रात्री जागत होत्या आणि दिवसा झोपत होत्या. सगळीकडे गाड्यांचा आवाज, घुंगरांचा आवाज येत होता. मी माझ्या मित्रासोबत खूप घाईघाईने पावले टाकत होतो. त्यावेळेस माझ्या हृदयाची गती खूप वाढली होती आणि माझ्या छातीत धडधडू लागले होते. मी खूप श्रीमंत माणूस होतो. माझ्याकडे पैशाची काहीच कमी नव्हती. परंतु हेही तेवढंच सत्य होतं की मी वासनेच्या आहारी जाणारा किंवा शारीरिक भूक भागवण्यासाठी कोणाच्याही मागे जाणारा माणूस अजिबात नव्हतो. त्यामुळे मी माझी मान खाली घालून तिथे चालत होतो. मला भीती होती की कोणी मला ओळखणार तर नाही ना, कारण माझं उठणं बसणं मोठमोठ्या लोकांमध्ये होतं. माझ्या मोठमोठ्या बिझनेसमॅन सोबत डील होत होत्या. माझी खूप मोठी मजबुरी, त्यामुळे मी इथे आलो होतो. ती खूपच जुनी इमारत होती. छोटे छोटे रस्ते होते. प्रत्येक 2 मजली इमारतीच्या खाली गाड्यांचा आवाज ऐकू येत होता. त्या इमारतीच्या बाहेर तोंडात पान खात दलाल उभे होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना आत येण्यासाठी ते आग्रह करत होते. त्यासोबतच ते खूप घाणेरडे शब्द सुद्धा वापरत होते. मला त्यांचे हे असे बोलणे ऐकून खूप भीती वाटू लागली होती आणि माझा चेहरा सुद्धा रागाने लाल झाला होता. मी कधीच अशा प्रकारचे गलिच्छ वातावरण पाहिले नव्हते आणि असे घाणेरडे शब्द सुद्धा ऐकले नव्हते. असे वाटत होते की इथे एखादा व्यापार चालू आहे आणि दुकानदार आपल्या वस्तूचे कौतुक करत आहेत. पण मला प्रश्न पडला की बाई इतकी स्वस्त असते का? तिची किंमत एखाद्या वस्तूसारखी केली जाते. माझ्या मित्राचे म्हणणे ऐकून मी इथे आलो. त्याचं मला खूप पश्चाताप होत होता. मला इथे यायला नको पाहिजे होतं. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. माझं मन करत होतं की मी इथून निघून जावे. जेव्हा एका खोलीसमोर जाऊन माझा मित्र थांबला, तेव्हा मी त्याला आतमध्ये जाण्यासाठी अडवणार होतो. पण तेवढ्यातच त्याने माझा हात पकडला आणि तो पायऱ्या चढू लागला. जसं तो जिना चढत होता, तेव्हा त्या भिंती पान खाऊन तुकून लाल झाल्या होत्या. तिथे खूप विचित्र वास पसरला होता. आम्ही दोघेही वर गेलो तेव्हा छतावर एक पांढऱ्या रंगाची मखमली गादी पसरलेली होती आणि तिथे दारू आणि गुलाबांच्या फुलांचा एक विचित्र वास दरवळत होता. तिथे एक मुलगी डान्स करत होती आणि तिथे बसलेली लोक तिचा डान्स बघत होती. ती मुलगी पायात घुंगरू बांधून त्या गाण्यांच्या टाळावर नाचत होती. हार्मोनियम आणि ढोलकी वाजवणारे बसले होते. ते त्यांच्या वाजवण्यामध्ये मग्न झाले होते आणि समोरच एक छोट्या गादीवर एक निम्म्या वयाची बाई पान खात बसली होती. मला तेथील हे दृश्य बघून खूप भीती वाटू लागली होती. मी माझ्या मित्राला म्हटलं, इथून निघून जाऊया. मला इथे कोणाशीच काही बोलायचे नाही. तेव्हा तो म्हणू लागला, अरे तू इतका का घाबरत आहेस? असं म्हणून तो मला ओढतच त्या छोट्या गादीवर बसलेल्या बाईपाशी घेऊन गेला. कदाचित ती बाई माझ्या मित्राला ओळखत होती. मला त्याच्यासोबत बघून ती माझ्या मित्राला इशारा करत माझ्याविषयी विचारू लागली की हा कोण आहे. तेव्हा माझा मित्र म्हणाला की हा माझा जिवलग मित्र आहे. याची सुलभासोबत भेट घडवून द्या. माझ्या मित्राला त्याच्या खानदानासाठी वारस हवा आहे. माझ्या मित्राने आम्ही इथे का आलो आहोत याचे कारण त्या बाईला सांगून टाकले. हे ऐकताच त्या बाईने तोंडातले पान तुकले आणि ती माझ्याकडे बघू लागली. ती म्हणाली, बसा साहेब, तुम्ही उभे का आहात? असे उभे राहून बोलता येणार नाही. मला तिथे थांबायचं नव्हतं. मला तर माझी लाचारी तिथे घेऊन गेली होती. मी एका कोपऱ्यात जाऊन बसलो. तेव्हा ती बाई माझ्या समोर बोलू लागली, बघा साहेब, मी पैशांमध्ये काहीच कमी करणार नाही, कारण पूर्ण 1 वर्ष मुलगी माझ्या काहीच कामाची राहत नाही. मी तुमच्या मुलाला तिच्या गर्भात वाढवणार, मग ती पूर्ण 1 वर्ष मला काहीच कमाई करून देणार नाही. त्यामुळे मी पूर्ण 1 लाख रुपये घेईन. यासाठी अर्धी रक्कम तुम्हाला अगोदर द्यावी लागेल. माझं मन आता अस्थिर होऊ लागलं. मी एक नजर माझ्या मित्रावर टाकली तेव्हा तो मला होकार देण्यासाठी इशारा देत होता. मी लगेचच त्या बाईला होकार दिला आणि म्हणालो, ठीक आहे, पण मी त्या मुलीला इथे ठेवणार नाही. तेव्हा ती म्हणाली, याचे 15 लाख रुपये होतील. मी लगेच माझ्या खिशातून चेकबुक काढला आणि 15 लाखाचा चेक तिच्या हातात ठेवला, कारण मला पैशांची काही कमी नव्हती.
ती बाई माझ्याकडे बघतच राहिली. जेव्हा मी तो चेक सही करून त्या बाईच्या हातात दिला तेव्हा ती चेककडे पाहत हसू लागली. त्यानंतर तिने एका मुलीला बोलवलं. त्या बाईचा आवाज ऐकून ती मुलगी धावतच तिच्याकडे आली. मुलगी दिसायला नाकीडोळी छान होती. ती म्हणू लागली, सुलभासाठी एक ग्राहक आला आहे. ती म्हणाली की सुलभाला तयार राहायला सांग. मला अगोदर त्या मुलीला पाहायचे आहे. मुलगी दिसायला सुंदर असायला पाहिजे. मला माझं होणारं मूल खूप सुंदर हवं आहे. माझे बोलणे ऐकून ती बाई जोरजोरात हसू लागली आणि मला म्हणाली, तुम्ही अगोदर जाऊन बघा. तुम्ही सुलभाकडे बघतच राहाल. त्या बाईने त्या मुलीला इशारा केला. ती मुलगी मला सुलभाच्या रूममध्ये घेऊन गेली. ती मुलगी मला एका रूमच्या बाहेर सोडून निघून गेली. पहिल्यांदाच माझं मन खूप जोरजोराने धडधडत होतं. वंशाला दिवा असावा म्हणून मी इथपर्यंत आलो होतो. अशी अवस्था तर माझी कधीच माझ्या बायकोंच्या रूममध्ये जाण्या अगोदर सुद्धा झाली नव्हती. ही गोष्ट जायज किंवा नाजायज नव्हती, कारण ही मुलगी माझ्याच मुलाला तिच्या गर्भात वाढवणार होती. परंतु तेव्हा मी खूप लाचार होतो. मी या मार्गाने जाण्यासाठी मजबूर झालो होतो. जेव्हा मी रूमचा दरवाजा वाजवला तेव्हा आतमधून ती मुलगी म्हणाली, कोण आहे? आतमध्ये येऊ शकता. मी आतमध्ये गेलो तर समोर एक मुलगी चेहऱ्यावर पदर झाकून नटून थटून बसली होती. मी खूप मुश्किलपणे तिच्यावर एक नजर फिरवली. त्यानंतर रूमचा दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ जाऊन बसलो. परंतु माझ्यात इतकी हिंमत नव्हती की तिच्याकडे नजर वर करून पाहावे. कदाचित माझं मन मला यासाठी परवानगी देत नव्हतं, आणि हे यासाठी की मी आजपर्यंत असं काम कधी केलंच नव्हतं. जेव्हा मी काहीच न करता गप्प बसलो आहे हे पाहिल्यानंतर ती मुलगी म्हणाली, काय झालं आहे साहेब? तुम्ही पूर्ण रात्र असेच बसून राहणार आहात का? त्या मुलीच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो. मी खूप मुश्किलीने तिच्याकडे पाहिलं, कारण ती माझ्यासाठी एक अनोळखी बाई होती. तिची पूर्ण किंमत मी चुकवली होती. म्हणून मी घाबरत का होईना तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला, आणि जेव्हा मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमिनीनच सरकली. मी तर एक खूप श्रीमंत माणूस होतो. माझ्या वाडवडिलांची करोडोची प्रॉपर्टी माझ्याकडे होती आणि त्या प्रॉपर्टीचा मी एकुलता एक वारस होतो. आणि माझे दुर्दैव हे होते की मला अजूनही मूलबाळ झाले नव्हते. माझे पहिले लग्न माझ्या आईबाबांच्या पसंतीने झाले होते. माझी बायको माझ्या आत्याची मुलगी होती. ती वयाने माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, परंतु ती स्वभावाने खूपच चांगली होती. माझ्या लग्नाला 9 वर्ष झाले होते तरी सुद्धा मला अजूनही मूल झाले नव्हते. एवढंच नाही तर मी माझ्या बायकोवर खूप पैसे सुद्धा खर्च केले होते. खूप मोठमोठ्या डॉक्टरांकडे जाऊन तिची ट्रीटमेंट केली होती, परंतु त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. माझी बायको आजारी होती. 9 वर्ष असेच निघून गेले. मी माझ्या बायकोला म्हटले की मला दुसरे लग्न करायचं आहे, कारण मला माझ्या प्रॉपर्टीला वारस हवा आहे. माझे हे बोलणे ऐकून माझी पहिली बायको अगोदर तर खूप रडू लागली, परंतु तिने मला दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर वेळ खूप लवकर लवकर निघून जात होती. मी माझ्या दुसऱ्या बायकोसोबत आयुष्यातील 5 वर्ष घालवली, परंतु मला अजूनही मूल झाले नव्हते. आता मी तिसरे लग्न करून माझ्या बायकोसोबत 15 वर्ष वैवाहिक जीवन जगलो होतो, परंतु मला अजूनही मूलबाळ झाले नव्हते. मी माझ्या बायकांवर लाखो रुपये खर्च केले आणि मोठमोठ्या डॉक्टरांकडे त्यांची ट्रीटमेंट चालू केली, परंतु योगायोग असा की माझ्या तीनही बायका वाज निघाल्या. माझे वय आता 50 वर्ष झाले होते. मी माझ्या बायकांवर उपचार करून करून थकलो होतो. माझ्या बायकांच्या रिपोर्टमध्ये काही ना काही कमी यायची. कधी कधी माझे मन हे मानायला तयार होत नव्हते की एक बायको वांज असू शकते, परंतु तीनही बायका कशा वांज असू शकतात. मी चौथं लग्न करू शकत नव्हतो आणि मला माझ्या बायकांना सोडून सुद्धा द्यायचे नव्हते, कारण माझ्या तीनही बायका खूप चांगल्या आणि समजूतदार होत्या. त्यामुळे मी त्यांना सोडून देऊ शकत नव्हतो. परंतु मी वयाच्या शेवटच्या टोकाला आलो होतो, जिथे म्हातारपण सुरू झालं होतं. त्यामुळे मला लवकरात लवकर माझ्या प्रॉपर्टीसाठी वारस पाहिजे होता. मी याबद्दल जेव्हा माझ्या मित्राबरोबर बोललो तेव्हा त्याने मला हा मार्ग सांगितला होता, आणि हा सरासर गुन्हा होता. अगोदर तर मी या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. मी म्हटलं की मी एका खानदानी इज्जतदार माणूस आहे. मी एका वैश्यासोबत कसं काय मूल जन्माला घालू शकतो? तेव्हा माझा मित्र म्हणू लागला, तसंही तुझी पहिली बायको आजारी राहू लागली आहे. तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलं, त्यामुळेच माझ्या बायकोला माझी खूप गरज आहे. मी तिला कसं काय असं वाऱ्यावर सोडून देऊ शकतो? तेव्हा तो मला म्हणू लागला, मग तुझं वय का बघत नाहीस? तू तुझ्या म्हातारपणात पाऊल टाकत आहेस. त्यानंतर वेळ निघून जाईल आणि तुला मूल होण्याची चान्स तू गमावून बसशील. माझ्या मित्राचे बोलणे सुद्धा बरोबर होते, कारण मला माझ्या प्रॉपर्टीसाठी वारस हवा होता. माझा मित्र म्हणाला, मी जे सांगत आहे तू लक्ष देऊन ते ऐक, ज्यामुळे तुला मूल होईल आणि तुला चौथे लग्न सुद्धा करावे लागणार नाही. त्यानंतर तू जगाला सांगून टाक की तुझ्या तिन्ही बायकांपैकी एकीला मूल झाले आहे.
त्यामुळे कोणालाच काही कळणार नाही. मी खूप दिवस याच गोष्टीचा विचार करत होतो. मला वंशाला दिवा पाहिजे हा प्रश्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. नाहीतर माझा वंश पुढे चालणार नव्हता. सुरुवातीला तर माझं मन करत होतं की माझ्या बायकोचा सल्ला घ्यावा, परंतु हे उघड होतं की त्या मला असं करायला कधीही परवानगी देणार नाहीत. मी खूप परेशान झालो होतो. मी अगोदरच मूल न होण्याच्या समस्येला तोंड देत होतो. तर दुसरीकडे माझ्या पहिल्या बायकोची तब्येत खूपच खराब होऊ लागली होती. मी माझ्या दुसऱ्या बायकोकडून परवानगी घेतली आणि जास्त वेळ मी माझ्या पहिल्या बायकोसोबत घालवू लागलो. तिने 2 सवतींना सहन केलं होतं, परंतु आमच्या दोघांमध्ये या गोष्टीवरून कधीच भांडण झालं नाही. त्या माझ्यासोबत मिळून मिसळून राहत होत्या. त्यानंतर माझ्या बाकीच्या बायका कोणी घटस्फोट होती तर कोणी अनाथ होती. मी अशा मुलींसोबतच लग्न केलं होतं, ज्यामुळे त्यांना आधार मिळेल आणि मला माझ्या प्रॉपर्टीला वारस मिळेल. परंतु नशीब तर माझ्यासोबत विचित्र खेळ खेळत होता. माझ्या तीनही बायका वांझपणाच्या समस्येला तोंड देत होत्या. मी खूप परेशान होतो. मला माझ्या कोणत्याच बायकोला सोडून द्यायचं नव्हतं. परंतु माझ्या मित्राने जो मार्ग मला सुचवला होता, त्या गोष्टीसाठी सुद्धा माझे मन तयार होत नव्हतं. परंतु खूप विचार केल्यानंतर शेवटी मी ठरवलं की मित्राचे म्हणणे मान्य करायला काय हरकत आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत इथे आलो. परंतु जेव्हा आम्ही त्या मुलीला पाहिलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिला बघताच मी रूममधून बाहेर आलो. त्यानंतर मला तिथे थांबावे सुद्धा वाटले नाही. माझा मित्र मला विचारू लागला की अमित, तुला काय झालं आहे? परंतु मी माझ्या मित्राच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मी पटापट पावले टाकत तिथून खाली उतरलो आणि गाडीत जाऊन बसलो. मी माझ्या मित्राची वाट सुद्धा बघितली नाही. मी ड्रायव्हरला म्हटलं, लवकर घरी चल. घरी जाताना पूर्ण रस्त्यामध्ये मी खूपच अस्वस्थ झालो होतो. मला आज माझ्या कोणत्याच बायकोच्या रूममध्ये जायचं नव्हतं. आज मी हॉलमध्ये बसून सिगरेट पीत होतो. अर्धी रात्र निघून गेली. माझ्या डोक्यामध्ये खूप विचार, गोंधळ चालू लागले. तेवढ्यातच माझी पहिली बायको हॉलमध्ये आली आणि मला म्हणाली, अमितराव, काय झालं आहे तुम्हाला? तुम्ही अजूनपर्यंत का झोपला नाहीत? मी एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि नाही म्हणत मान हलवली. तेव्हा ती माझ्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, तुम्ही असे परेशान का झाला आहात? मी एक कटाक्ष तिच्यावर पुन्हा टाकली. ती आणि मी 25 वर्ष सोबत होतो. ती आता आजारी राहू लागली होती. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला विचारलं की आता तुझी तब्येत कशी आहे? ती म्हणाली, आता मी वाचले असे मला वाटत नाही. मला माझा कॅन्सर जगू देईल असे बिलकुल वाटत नाही. तुम्हाला तर हे माहीतच आहे. मला माहीत होतं की ती आता काही दिवसांची सोबती राहिली आहे. त्यामुळे मी माझा पूर्ण वेळ तिच्यासोबतच घालवायचे ठरवले होते. माझ्या खांद्यावर तिने तिचं डोकं ठेवलं. त्यानंतर मी सुद्धा तिला माझ्या मिठीत घेतलं. मी तिला म्हटलं की मी विचार करत आहे की मी तुला अमेरिकेला घेऊन जाईन आणि तिथे तुझ्यावर उपचार करेल. मी असं बोलताच ती म्हणाले, याने काहीच फरक पडणार नाही. आता वेळ निघून गेली आहे. आता फक्त तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा. मला घटस्फोट देऊन तुम्ही लग्न करा. ती असं म्हणताच मी तिच्याकडे बघितलं. तेव्हा ती म्हणाली, मी इथेच एका रूममध्ये राहील. परंतु मरण्या अगोदर माझी अशी इच्छा आहे की मला तुमचं मूल बघायचं आहे. तिच्या बोलण्याने माझ्या डोळ्यासमोर सुलभाचा चेहरा फिरू लागला. मी तिला म्हटलं की मी तुला एवढा मोठा दुःख देऊ शकत नाही. मी अगोदरच तू असताना दोघींना माझ्यासाठी आणले आहेत आणि एवढं नाही तर तू आज आजाराने सुद्धा खूप त्रस्त झाली आहेस. ती म्हणू लागली, असं काहीच नाही. मला तर वाटलं होतं की तुम्हाला मूल होईल, परंतु मला हे माहीत नव्हतं की माझी सावली तुमच्या दुसऱ्या बायकांवर सुद्धा पडेल आणि त्या सुद्धा माझ्यासारख्याच होतील. असं म्हणून ती रडू लागली. मी म्हटलं, असं काहीच नाही. असा काहीही विचार करू नकोस. मूल होणं कदाचित माझ्याच नशिबात नाही. माझे बोलणे ऐकून ती म्हणाली, तुम्ही लग्न नेहमी निराधार मुलीसोबतच केलं आहे, म्हणजे ज्यांना आधार मिळेल. तुम्ही रात्री त्या मुलीच्या रूममधून पळून का आलात? तिच्या तोंडून हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मी तिला विचारलं की तुला हे कोणी सांगितलं? माझं बोलणं ऐकून तिने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, हे महत्वाचं नाही. तुम्ही अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हटलं की या सर्वांसाठी माझे मन तयार होत नव्हतं. त्यामुळे मी तिथून परत आलो. कारण ती खूपच लहान वयाची मुलगी होती. ती फक्त 18 वर्षाची होती. तिला बघून मला तिची दया आली. मला माहित नाही इतक्या कमी वयाच्या त्या मुलीकडून असे घाणेरडे काम करून का घेतले जात आहे. त्यामुळे मी तिथून परत आलो. ती मुलगी 18 वर्षापेक्षा मोठी नव्हती. ती दिसायला खूप सुंदर होती, परंतु ती वयाने लहान होती. जर माझ्या लग्नानंतर मला मुलगी झाली असती, तर माझी मुलगी त्या मुलीपेक्षाही दिसायला खूप सुंदर झाली असती. तेव्हा माझी बायको म्हणाली, तुम्ही तिच्यासोबत लग्न करा. मी माझ्या बायकोला म्हटलं, तू भानावर तर आहेस का?
मी तिच्यासोबत असं कसं लग्न करू शकतो? आणि तसेही तिची मालकीण मला हे पाऊल कधीच उचलून देणार नाही आणि ती वयाने सुद्धा खूप लहान आहे. तिच्याजवळ जाताच मला माझीच लाज वाटू लागली होती. माझी बायको म्हणाली, "असं होऊ शकतं की तुम्हीच त्या मुलीला त्या दलदलीतून मुक्त करू शकता आणि देव तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीसाठी वारस देईल." माझ्या बायकोचे बोलणे ऐकून मी गप्प बसलो. मी काही दिवस याच गोष्टीवर विचार करत राहिलो आणि त्यानंतर ठरवलं की तिच्यासोबत मी लग्न करेन आणि काय माहीत देवाला माझे हे वागणे आवडेल आणि मला मूल होईल आणि सुलभाची सुद्धा त्या दलदलीतून सुटका होईल. हाच विचार करून मी तिसऱ्या दिवशी त्या कोठीवर पोहोचलो. माझ्या मनात त्या मुलीला त्या दलदलीतून बाहेर काढायचं होतं. मी 1 करोडचा चेक त्या बाईला दिला. ती एक नजर माझ्याकडे बघत होती, तर एक नजर माझ्या हातातील चेककडे पाहत होती. ती म्हणाली, "तुम्ही मला एवढी मोठी रक्कम कशासाठी देत आहात?" मी म्हटलं, "मला सुलभासोबत लग्न करायचं आहे. त्यानंतर तिचा या कोठीशी काहीही संबंध राहणार नाही." ती खूपच लालची बाई होती, त्यामुळे तिने या गोष्टीला लगेच होकार दिला. मी माझ्या पहिल्या बायकोला तिच्या इच्छेनुसार घटस्फोट दिला. ती आता माझ्या घरी एका रूममध्ये राहू लागली होती. मी तिच्यासमोर जात नव्हतो, परंतु मी तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होतो. मी काही लोकांच्या उपस्थितीत सुलभासोबत लग्न केलं आणि तिला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आलो. ती डोळे मोठे वर करून राजवाड्यासारखा असलेल्या घरात बघत होती. ती म्हणाली, "अमित साहेब, हे घर तुमचं आहे का? तुम्ही तर खूपच श्रीमंत माणूस दिसत आहात. तुम्हाला माझ्यामध्ये असं काय दिसलं?" मी वयाने तिच्यापेक्षा खूपच मोठा होतो. तिचं असं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं. कारण मी तिचा ग्राहक नसून तिचा नवरा होतो. मी माझ्या दोन्ही बायकांशी सुलभाची भेट घडवून दिली. त्यानंतर मी तिला माझ्या पहिल्या बायकोच्या रूममध्ये घेऊन गेलो. त्यानंतर मी माझ्या तिसऱ्या नंबरच्या बायकोला म्हटलं, की सुलभाला माझ्या रूममध्ये सोडून ये. माझी तिसरी बायको सुलभाला माझ्या रूममध्ये सोडून आली. मी हॉलमध्ये बसून सिगारेट ओढत होतो. माहीत नाही का, माझी माझ्या रूममध्ये जाण्याची हिंमत नव्हती. माझ्या पहिल्या तीनही बायका खूप चांगल्या होत्या आणि मी त्या मुलीच्या आयुष्यात येणारा पहिला व्यक्ती नव्हतो. ती तिच्या जागी ठीक होती, परंतु तिला एका बायकोच्या रूपात स्वीकारणे हे माझ्यासाठी सोपं नव्हतं. परंतु मूलबाळ या आशेपोटी मी हे करायला तयार झालो होतो. मी हिंमत करून सुलभाच्या रूममध्ये गेलो. सुलभा मी येईपर्यंत झोपली होती. ती खूपच कमी वयाची मुलगी होती. मी 4 लग्न केले होते, परंतु माझ्या 4ही बायका इतक्या कमी वयाच्या मुलीच नव्हत्या. मी तिला काहीच न बोलता तिला झोपू दिली आणि स्वतःही झोपी गेलो. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा सुलभा खूप हैराण होऊन माझ्याकडे पाहत होती. मी उठून तिला म्हटलं, की "तू नाश्ता करून घे." रात्री तिने व्यवस्थित जेवण केलं नव्हतं. त्यानंतर मी रूममधून बाहेर निघून गेलो. त्यानंतर काही वेळाने सुलभा सुद्धा बाहेर आली. तिने माझ्या अगोदरच्या बायकांसोबत बसून नाश्ता केला. मला एक सवय होते, की मी बारी-बारीने स्वतःच्या हाताने एक-एक घास न चुकता माझ्या तीनही बायकांना भरवायचो. माझ्या तीनही बायकांसोबत मी कधीही दुजाभाव केला नव्हता. लग्नाला आता खूप दिवस झाले होते, तरी सुद्धा आमच्यामध्ये संबंध झाले नव्हते. परंतु ती माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलू लागली होती. एके दिवशी ती मला म्हणाली, की "साहेब, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, की तुम्ही मला इतके पैसे देऊन खरेदी का केलं आहे?" तिच्या तोंडून हे ऐकून मी खूप हैराण झालो. तेव्हा मी तिला म्हटलं, की "मी तुला खरेदी केलं नाही, तर मी तुझ्याशी लग्न केलं आहे." मला तिच्या अशा बोलण्याचे खूप वाईट वाटले होते. तेव्हा ती मला म्हणाली, "मला माहीत आहे, माझ्यासोबत लग्न करण्या अगोदर तुम्ही 1 करोड त्या बाईला दिले आहेत. मला तर वाटलं होतं, की तुम्हाला एक रात्र सुद्धा माझ्याशिवाय चैन पडणार नाही. तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडून नक्कीच वसूल कराल. परंतु तुम्ही तर." तिचे हे बोलणे ऐकून मी खूप हैराण झालो. तिच्या अशा बोलण्याचा मला खूप राग येत होता आणि ती जास्त करून असंच काहीतरी बोलायची, ज्याने मला खूप राग यायचा. कदाचित मी तिला एक जोरदार कानाखाली दिली असती, परंतु ती आता गप्प बसली होती. मी तिला म्हटलं, "तू माझी बायको आहेस. तू आता वेश्या राहिली नाहीस. यापुढे तू माझ्यासोबत अशा शब्दात बोलू नकोस." माझी इच्छा नसतानाही माझा आवाज आता वाढला होता. मला असं रागात बघून ती म्हणाली, "सर्वजण अशाच प्रकारे बोलतात साहेब. मला जेव्हापासून कळायला लागलं आहे, तेव्हापासून मी माणसाचं रूप पाहिलं आहे. ते एखाद्या वासनाधीन कुत्र्यासारखे बाईवर तुटून पडतात. तुम्ही त्या सर्वांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही सगळ्यांपेक्षा जास्त किंमत चुकवली आहे, परंतु तुम्ही तर पहिल्या रात्री मला खूप आरामात झोपू दिलं." मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, की मी तापाने फणफणत असून सुद्धा माझ्यावर कोणी दया दाखवली नव्हती. ते सर्वजण मला म्हणायचे, की "आम्ही तुझी किंमत चुकवली आहे." असं म्हणत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू गाळावर ओघळत होते. त्यानंतर तिने तिचा हात मला दाखवला. तिचा एक हात पूर्ण सिगारेटच्या चटक्यांनी जळाला होता. अशी लाचारी बघून मी लगेच डोळे बंद केले. ती म्हणाली, "मी आत्तापर्यंत प्रत्येक माणसाला माझ्यासोबत हेच करताना पाहिलं आहे. परंतु माहीत नाही तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहात. मला विकत घेऊन सुद्धा तुम्ही
माझा वापर केला नाही. मी तिला म्हटलं, तू माझी बायको आहेस आणि देवाने आपल्या धर्मपत्नीसोबत प्रेमाने राहायला सांगितलं आहे आणि तसेही तू खूप कमी वयाची आहेस, त्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं. सुलभाच्या हातावर ते जखमांचे व्रण बघून मला खूप वेदना होत होत्या. ती फक्त 18 वर्षाची मुलगी होती. तिच्यावर जो अत्याचार करण्यात आला होता ते खूप जनावरासारखे होते. कदाचित जसा जसा वेळ जात होता तशी तिची जखम सुद्धा भरून येत होती. आता मला ती म्हणाली की तुम्ही मला त्या वाईट कामातून मुक्त केले आहात आणि तुमच्यासोबत लग्न करून इथे आणले आहात. ती आता माझ्या प्रेमात आणि माझ्यात खूप मिसळून गेली होती. हळूहळू तिच्या बोलण्यामध्ये खूप सुधारणा होऊ लागली होती. ती आता माझ्यासोबत खूप प्रेमाने आणि मला आदर ठेवून बोलत होती. माझ्या लग्नाच्या काही महिन्यानंतर मला जी हवी होती ती खुशखबरी मिळाली, ज्याची मी खूप वर्षापासून वाट पाहत होतो. सुलभाला दिवस गेले होते आणि मला तर माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी देवाचे खूप आभार मानत होतो. 9 महिन्यापर्यंत मी सुलभाची खूप काळजी घेतली होती. तिला मी बेडवरून खाली सुद्धा उतरू दिलं नव्हतं. परंतु जेव्हा डिलिव्हरीची वेळ जवळ आली, तेव्हा मी ऑपरेशन थिएटर बाहेर खूपच अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फेऱ्या मारत होतो. जेव्हा लेडीज डॉक्टर आली, तेव्हा ती खूपच परेशान दिसत होती. ती मला म्हणाली, की तुमच्या बायकोची तब्येत ठीक नाही. आम्ही एकतर तुमच्या बायकोला वाचवू शकतो किंवा तुमच्या मुलाला वाचवू शकतो. त्या लेडीज डॉक्टरचे हे शब्द ऐकून माझ्यावर जणू काही आभाळ कोसळले होते. मला इतक्या वर्षानंतर मुलाचं सुख मिळत होतं, परंतु माझ्यासमोर एक वेगळाच पेच निर्माण झाला होता. त्यावेळेस माझी अवस्था खूपच वाईट झाली होती आणि हे त्याच व्यक्तीला समजू शकतं ज्याच्यावर हा प्रसंग आला आहे. मी माझे डोळे बंद केले आणि म्हटलं, तुम्ही आईला वाचवा. मूल वाचेल की नाही हे देवाच्या हातात आहे. ती लेडीज डॉक्टर आतमध्ये निघून गेली. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे खरं होतं की मला अगोदर 3 बायका होत्या, परंतु मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणाचा जीव घेऊ शकत नव्हतो आणि या गोष्टीचा मी कधीच विचार सुद्धा करू शकत नव्हतो. माझ्या डोळ्यातून जे पाणी वाहत होतं त्याच्यावर मी नियंत्रण ठेवू शकत नव्हतो. त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. थोड्या वेळानंतर ती लेडीज डॉक्टर बाहेर आली. मी तिला विचारलं की आता माझी बायको कशी आहे? तेव्हा ती म्हणाली, घाबरण्याचं काहीच कारण नाही. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. हे ऐकून मला खूप आनंद झाला. जेव्हा नर्सने माझ्या थरथरत्या हातामध्ये माझ्या मुलाला आणून दिलं, तेव्हा माझ्या मुलाला छातीजवळ धरून मी हमसून हमसून रडू लागलो. देवाने मला माझ्या प्रार्थनेचे फळ दिले होते. माझ्याकडे खूप पैसे असून सुद्धा मी नेहमीच प्रत्येकाच्या मनाचा विचार करत आलो होतो. म्हणून देवाने एवढे सुंदर फळ मला दिले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.